रमेशवाडीच्या काही परिसरामध्ये तब्बल 6 दिवसांपासून पिण्याचं पाणी आलेलं नाहीये। त्याच्यामुळे मोठी समस्या जी आहे ती या परिसरातील स्थानिकांच्या समोर निर्माण झालेली आहे। नमस्कार, बदलापूर व्हॉइस न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत। रमेशवाडी परिसरातील समर्थ चौक येथे सध्या आपण आहोत आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर ज्या वाहिनीमधून मोठ्या प्रमाणात पाणी लिकेज होत होतं त्याच्यामुळे या संपूर्ण परिसरामध्ये पाण्याचा जो स्रोत आहे तो सप्लाय करण्यासाठी, त्याचा पुरवठा करण्यासाठी जिथे समस्या निर्माण होत होती त्या ठिकाणी आपण सध्या आहोत आणि जीवन प्राधिकरणाचे सगळे कर्मचारी अधिकारी आपण जर पाहिलं तर एवढी रात्र झाली तरी या ठिकाणी थांबलेले आहेत। त्यांच्या माध्यमातून लवकरात लवकर ही समस्या दूर करण्यासाठी युद्ध पातळीवरती जे आहे ते प्रयत्न केले जातात आणि स्थानिकही मोठ्या प्रमाणात आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। त्यांच्या माध्यमातूनही लवकरात लवकर पाणी यावं, कारण की टँकरवरती त्यांना अवलंबून राहावं लागतंय आणि अशी सगळी परिस्थिती असताना फॉल्ट होता, कारण की ही जर समोरची वाहिनी आपण जर पाहिली तर या वाहिनीच्या माध्यमातून सरळ पृथ्वी इमारतीच्या इथून पुढे रमेशवाडी परिसरामध्ये पाणी जातं आणि शेजारची जी लाईन आहे ती बदलापूर गावामध्ये जाते। पाण्याचा प्रेशर कमी झाल्यामुळे पाण्याचा जो पुरवठा आहे तो सुरळीत होत नाहीये, तो कुठेतरी हलवलाय। त्याच्यामुळे पाणी जे आहे ते इमारतींपर्यंत पोहोचत नाहीये। परंतु आता जी लाईन बदलापूर गावाकडे जाते त्याच्यातून हा बूस्टर दिला जाणार आहे आणि त्याच्यामुळे कुठेतरी आता जी समस्या या परिसरातील स्थानिकांना भेडसावते त्याच्यापासून लवकरात लवकर लोकांचं निराकरण करण्यासाठी जीवन प्राधिकरण विभागाच्या माध्यमातून युद्ध पातळीवरती प्रयत्न केले जातात। आणि महत्वाचं म्हणजे जो फॉल्ट आहे, जिथे पाणी लिकेज होते किंवा पाणी कुठे जाते त्याचाही संपूर्ण तपास असेल, संपूर्ण त्याची माहिती जी आहे ती जीवन प्राधिकरण विभागाच्या माध्यमातून घेतली जाणार आहे। परंतु आता जर आपण पाहिलं तर तब्बल 6 दिवस झालेले आहेत। काही स्थानिकांशी आम्ही जेव्हा संवाद साधला तेव्हा त्यांनी सांगितलं की आमच्या इमारतीमध्ये तब्बल 6 दिवस झाले ही समस्या भेडसावत आहे आणि युद्ध पातळीवरती हे काम जे आहे ते कशा स्वरूपात सुरू आहे। संपूर्ण कर्मचारी अधिकारी वर्ग आपल्याला ठिकाणी पाहायला मिळतात, या परिसरातील स्थानिकही आपल्याला पाहायला मिळतात, व्यावसायिकही आपल्याला पाहायला मिळतात। दादा, किती दिवस झाले आपल्या इथे ही समस्या भेडसावते? 7 दिवस झाले। 7 दिवस झाले। काय प्रशासनाकडे काय मागणी असेल, विनंती असेल? केलं पण आता त्यांचं पण काही चुकी नाहीये, पण काय आता ते झाला प्रॉब्लेम कुठून झालाय, वरून झालाय, पण ते लोक एवढे मेहनत करतात आहे। समस्या पाणी नाही तर समस्या निर्माण पाणी झाली आहेच आहे ना, ते नॉर्मल आहेच आहे, सगळ्यांना प्रॉब्लेम आला, ते भरपूर प्रॉब्लेम सगळ्यांना। नक्कीच आपण पाहिलं समस्या निर्माण होतात, परंतु जीवन प्राधिकरण विभागाच्या माध्यमातूनही युद्ध पातळीवरती हे काम जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे आणि लवकरात लवकर परिसरातील स्थानिकांना, रहिवाशांना दिलासा देण्यासाठी त्यांच्या माध्यमातून हे काम जे आहे ते कशा प्रकारे सुरू आहे। संपूर्ण टीम आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। 11 वाजून गेलेले तरी सगळे अधिकारी कर्मचारी आपल्याला ठिकाणी पाहायला मिळतात। सर, युद्ध पातळीवरती आपल्या विभागाच्या माध्यमातून काम केलं जातंय, कशा प्रकारे ही संपूर्ण प्रोसेस सुरू आहे आणि कशा प्रकारे आपला विभाग जो आहे तो ही समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे? काय ना, ते तुम्हाला तर मगाशी बोलल्याप्रमाणे आपल्याला ही जी मेन लाईन आपली चालली आहे ही 300ची लाईन म्हणतो आपण, 1 फुटी, आणि समोर मग ती चालली आहे ती बदलापूर गावाला चालली आहे, ती पण 300 सेम साईजची लाईन आहे। तर आपण तिकडनं या लाईनला बुस्टरसाठी आपण जॉईंट करतो, क्रॉस कनेक्शन म्हणतात त्याला, ते करतो आपण। ते झालं की पाणी पुरवठा चालू होऊन जाईल व्यवस्थित, आणि ते आता 1-2 वाजेपर्यंत करायचं प्लॅनिंग आहे। नक्कीच आपण पाहिलं तर 1 ते 2 तासांमध्ये ही प्रोसेस होणार आहे। आता 11 वाजून गेलेले आहेत। आपण जर पाहिलं तर कर्मचारी आपल्याला पाहायला मिळतात आणि युद्ध पातळीवरती लवकरात लवकर हे काम करून या परिसरामध्ये ज्या लोकांना या संपूर्ण समस्येचा सामना करावा लागतोय त्यांना दिलासा देण्यासाठी आपण बघू शकतो जीवन प्राधिकरण विभागाच्या माध्यमातून हे युद्ध पातळीवरती काम या ठिकाणी कशा प्रकारे सुरू आहे त्याचा आपण आढावा घेत आहोत। आणि 6 ते 7 दिवस झालेले आहेत या परिसरामध्ये ही पाण्याची समस्या भेडसावते आहे। खरं तर हा फॉल्ट करण्यासाठी थोडासा वेळ गेला, त्याच्यानंतर आता आपण बघू शकतो लवकरात लवकर या परिसरामध्ये पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी जीवन प्राधिकरण विभागाच्या माध्यमातून युद्ध पातळीवरती प्रयत्न केले जात आहेत आणि हे सगळे कर्मचारी आपण बघू शकतो या ठिकाणी। आता या ठिकाणी आपण बघू शकतो ही जी बदलापूर गावात जाणारी पाणी पुरवठ्याची मुख्य वाहिनी आहे ती या रमेशवाडीकडे जाणाऱ्या वाहिनीसोबत जोडून जी समस्या या परिसरामध्ये निर्माण झालेली आहे, जी पाईपलाईन लिकेज झालेली आहे, कारण की जिथे जो पाण्याचा प्रेशर आला पाहिजे तसा प्रेशर येत नाहीये, त्याच्यामुळे संपूर्ण ही समस्या निर्माण झालेली आहे। तो बूस्टर देऊन ही पाणी पुरवठ्याची समस्या जी आहे ती सुरळीत करण्यासाठी युद्ध पातळीवरती जे आहे ते प्रयत्न केले जात आहेत आणि हे खूप मोठं आव्हान असणार आहे। लवकरात लवकर हे काम संपवून स्थानिकांना, या परिसरातील रहिवाशांना दिलासा देण्यासाठी आपण बघू शकतो हे काम जे आहे ते युद्ध पातळीवरती सुरू आहे आणि संपूर्ण जीवन प्राधिकरणाची टीम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। काही स्थानिकही या ठिकाणी आलेले आहेत, त्यांच्या माध्यमातूनही पाणी कधी येणार,
असा वारंवार प्रश्न जो आहे तो अधिकाऱ्यांना विचारला जातोय, परंतु सर्वांची समस्या लक्षात घेऊन अधिकाऱ्यांच्या माध्यमातूनही त्यांना अगदी समंजसपणे उत्तरं दिली जातात आणि लवकरात लवकर ही समस्या सोडविण्यासाठी जीवन प्राधिकरण विभागाच्या माध्यमातून प्रयत्न केले जातात. आणि ही समोर जी वाहिनी आपल्याला पाहायला मिळते ती बदलापूर गावात जाणारी वाहिनी आहे आणि तिथून आता हा जी रमेशवाडीकडे जाणारी वाहिनी आहे तिथे पॅच मारला जाणार आहे आणि हा बूस्टर देऊन लवकरात लवकर पाण्याचा पुरवठा जो आहे तो रमेशवाडी परिसरामध्ये करण्यासाठी बघू शकतो जीवन प्राधिकरण विभागाच्या माध्यमातून या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून युद्ध पातळीवरती प्रयत्न केले जात आहेत. आणि खरं तर आव्हानात्मक काम आहे, खूप मोठं काम आहे, त्याला वेळ जातोय, परंतु संपूर्ण टीम या ठिकाणी लागल्यामुळे आणि अधिकारी कर्मचारी या ठिकाणी उपस्थित असल्यामुळे लवकरात लवकर ही समस्या सोडवण्यासाठी जीवन प्राधिकरण विभागही प्रयत्नशील असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि तब्बल 6 दिवस होऊन गेलेले आहेत या परिसरातील इमारतींमध्ये पिण्याचं पाणी सुरळीत मिळत नसल्यामुळे, येत नसल्यामुळे अक्षरशः त्यांना टँकरवरती अवलंबून राहावं लागतंय. काल देखील काही स्थानिकांनी या परिसरातील रोष व्यक्त केलेला, निदर्शने केलेली, परंतु आता आपण बघू शकतो लवकरात लवकर या परिसरातील रहिवाशांना, स्थानिकांना दिलासा देण्यासाठी युद्ध पातळीवरती हे काम जे आहे ते सुरू आहे आणि लवकरात लवकर लोकांपर्यंत पिण्याचं पाणी पोहोचावं यासाठी आपण बघू शकतो जीवन प्राधिकरण विभागाच्या माध्यमातून युद्ध पातळीवरती काम केलं जात आहे. संपूर्ण त्यांची टीम या ठिकाणी तैनात आहे आणि लवकरात लवकर सर्व स्थानिकांना दिलासा देण्यासाठी त्यांच्या माध्यमातून प्रयत्न केले जातात. बदलापूर शहरातली अशी प्रत्येक बातमी, प्रत्येक घडामोड, प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहू. बदलापूर शहरातील बातम्या पाहण्यासाठी, प्रत्येक समस्या पाहण्यासाठी आताच बदलापूर वॉइसला फॉलो करा.